नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये तनिषाचा डाव मात्र तिच्यावरच उलटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. होय प्रेक्षकांनो, कर्माची शिक्षा मिळते म्हणतात ना, अगदी तसंच आता तनिषाच्या बाबतीमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतंय. इकडे मात्र वटसावित्रीचा इतका चांगला दिवस, इंद्रा राणी मस्त आता वडाची पूजा करायला जात असतात आणि तेवढ्यातच तनिषाने इतकं मोठं कारस्थान केलंय आणि चक्क राणीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. इतका मोठा मधमाशांचा जो काही पोहळ आहे तो मात्र उडवून तिच्या अंगावर हल्ला करण्याचा तनिषाने प्रयत्न केलाय. परंतु प्रेक्षकांनो, देवाची लीला न्यारी म्हणतात, अगदी तशा पद्धतीनं आता राणीला मात्र इंद्राने वाचवलेलं असतं आणि सगळ्या मधमाशांचा अटॅक मात्र झाला तो म्हणजे तनिषावर. मालिकेमध्ये इतका मोठा ट्विस्ट येताना आपल्याला दिसतोय ना, शेवटपर्यंत आजचा भाग नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय महाडिकांच्या घरात आता छान जोरदार वटपौर्णिमेची तयारी चालू असते. मालती आई, रत्ना काकी सगळेच आता राणीसाठी सणाची व्यवस्थित तयारी करत असतात. सगळे खुश असतात आणि इकडे मात्र तनिषाचं काहीतरी वेगळंच कारस्थान चालू असतं. काहीही करून राणीचा आजचा कार्यक्रम फ्लॉप करायचा याच विचारामध्ये ती आता तिकडे प्लॅनिंग करत असते. तनिषाला भयंकर राग आलेला असतो, सारखी तिकडे आता तनतन करत असते. दुसरीकडे मात्र राणीचा आनंदच तिला सहन होत नाहीये. आता ती स्वतःलाच बोलते, खूप झालं राणी, खूप तुझे आनंद आता साजरे झाले. तुला आता माहीत नाही आहे की आजचा दिवस तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातला किती डेंजर दिवस ठरणार आहे. आता मात्र ती मोबाईल काढते, पैसे घेऊन तयार असते प्रेक्षकांनो, आणि इकडे ती काय करते, चक्क एका गावातल्या माणसाला कॉन्टॅक्ट करते आणि गावकऱ्याला काय तरी इन्स्ट्रक्शन मात्र देते. वडाच्या झाडावर आता मधमाशांचा पोहळ जो काही असतो ना मित्रांनो, तिकडे मधमाशांचं पोळ मात्र तिने लावलेलं असतं. आता मात्र हे कसं करणार? आता तो माणूस तिच्या इशाऱ्याची जेव्हा वाट पाहतोय, तनिषा मात्र आता इकडे पत्त्यावरच असते. जेव्हा राणी इंद्रा वडाची पूजा करायला येतील तेव्हा नेमका तिथं आता आपण दगड मारायचा. सगळ्या मधमाशा मात्र आता राणीवर तुटून पडतील. काही केलं तरी आज तर राणीची वाट लावायची, हीच प्लॅनिंग त्या प्रेक्षकांनो तनिषाने केलेली असते. तिला माहिती आहे मधमाशा चावल्या की चेहरा पूर्ण खराब होणार आहे आणि राणी अजिबात वाचणार नाहीये. इतकं घाणेरडं प्लॅनिंग प्रेक्षकांनो तेही वटसावित्रीच्या दिवशी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीसाठी केलंय. खरंच या तनिषाच्या डोक्यात मात्र विक्रांतपेक्षाही जास्त आता इकडे मत्सर असतो, तेही राणीविषयी. वटपौर्णिमेसाठी आता गावातल्या सगळ्याच बायका तिकडे जातात. राणीसुद्धा सुंदर पद्धतीने तयार होऊन तिकडे जाते आणि सगळेच आता एकदम मराठमोळ्या वेशामध्ये बायका असतात. पूजा चालू होते. राणीसुद्धा आता एकदम प्रेमाने मनोभावाने देवाला प्रार्थना करत असते की देवा, माझ्या नवऱ्याला कायम सुखी ठेव. आता त्यांच्या आयुष्यात, माझ्या घरच्यांच्या आयुष्यात कुठलंही संकट आता आम्हाला नको आहे. राणीला मात्र प्रेक्षकांनो अजिबात काही आयडिया नाही आहे की तिच्या बाजूलाच आता तिचं संकट येऊन उभं राहिलेलं आहे. तो गावकरी मात्र असा काही मोठा दगड मारतो आणि तो दगड मात्र मारल्या मारल्या सगळ्या माशा उडून जातात. सगळ्या मधमाशा इकडे तिकडे आता पळायला लागतात आणि इकडे आपली तनिषा मात्र दुरून सगळा गेम बघत असते. मधमाशांच्या पोळ्यावर जसा दगड लागतो तिकडे आता घो घो करत सगळ्या मधमाशा मात्र उडू लागतात. सगळ्या बायका इकडे तिकडे पळू लागतात. सगळीकडे एकच आता गोंधळ उडतो, नुसता गर्दा झालेला असतो. सगळे आपला आपला जीव वाचून पळू लागतात. मालती आईसुद्धा ओरडतात, राणी अगं नको पूजा करू, चल इकडे बाजूला ये. रत्ना आईसुद्धा घाबरलेले असतात. अजित आबा सगळे धावून येतात, पण राणी मात्र ऐकायला तयार नाहीये. राणी म्हणते, आता इतका मोठा हल्ला कसा झाला? मला तर पूजा करायची आहे, अर्धवट पूजा मी अजिबात सोडणार नाहीये. आणि ती तिथेच उभी राहते. होय प्रेक्षकांनो, चक्क आता राणी तिकडे तिच्या अंगावर इतक्या साऱ्या मधमाशा अटॅक करणार आणि इतका भयंकर सीन आता दाखवलाय ना, जो संपूर्ण वटपौर्णिमेचं पूर्ण सणच खराब करतोय. इकडे इंद्रा मात्र काहीही करून जीवाच्या आकांताने राणीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आता एक पोतं घेऊन येतो आणि सगळं दुरून ही तनिषाबाई पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर मात्र अतिशय घाणेरडं असं हास्य असतं. ती आता विकृत मनानं त्यांच्याकडे पाहते आणि इकडे मात्र राणी आज काही वाचणार नाहीये असा तिचा हेतू असतो. इंद्रा मात्र येतो आणि जबरदस्त पद्धतीने इंद्रा एक पोतं घेऊन राणीच्या अंगावर मात्र टाकतो. एक शॉलसुद्धा असते ती सुद्धा तो टाकतो
आणि राणीला मात्र साईडला घेऊन येतो. इंद्रा आता म्हणतो, जाऊ नकोस, मधमाशा तुला चावतील. इंद्रासुद्धा कुणाचं ऐकत नाही, मालतीचं नाही, रत्नाकाकीचं नाही. राणीच्या दिशेने जातो. राणीच्या भोवती ज्या काही मधमाशा फिरत असतात तरीही इंद्रा तिकडे घुसतो आणि चक्क तिला बाजूला करतो. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, खरंच जसं आता वटपौर्णिमेचा दिवस आहे, अगदी त्या दोघांना साजेसं असं व्रत त्यांनी आता चांगलं केलेलं असतं, चांगल्या पद्धतीने व्रत निभावलेलं असतं. इंद्राने चक्क राणीचा जीव वाचवलेला असतो. इंद्रा राणीला म्हणतो, राणी तू फक्त आता खाली वाग, तू आता इतक्या सहजासहजी तुला मी काही होऊ देणार नाही आहे. आणि तो ती जी काही शाल, ते जे काही पोतं आहे तिच्या अंगावर टाकतो. दोघेही आता एका शालीमध्ये कवर होतात आणि तिकडेच उभे राहतात. होय प्रेक्षकांनो, मधमाशांचा इतका काही गोंधळ आता जबरदस्त सुरू असतो. मधमाशा मात्र राणीच्या शालीमधून आतमध्ये येत नाही. राणी रडायला लागते, इंद्राचा हात पकडते. इंद्रा म्हणतो, घाबरू नको, मी आहे ना. आणि ते सगळं बघून प्रेक्षकांनो सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. मालती आई तर देवी आईला हात जोडते. देवी आई, अगं माझ्या सुनेला, माझ्या पोरांना काही होऊ देऊ नको, माझ्या लेकरांना सुखरूप ठेव. आणि मधमाशा मात्र प्रेक्षकांनो हळूहळू तिकडून आता निघून जात असतात. तनिषाचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालाय. गावकरीसुद्धा तिकडून पळून गेलेला असतो आणि राणीची पूजा अक्षरशः राणीने शेवटी पूर्ण केलेली असते. इकडे इंद्राने सुद्धा तिला साथ दिली. इंद्राने सुद्धा तिच्यासोबत 7 फेरे घेतले आणि आबा मात्र म्हणतात, खरंच नवरा बायकोचं नातं तुम्ही आता छान निभावले. इंद्रा, असंच बायकोच्या पाठीशी राहायचं. आणि इंद्राला आता पाठीवर थापड मारतात. तेव्हा आता खरी मज्जा मित्रांनो, ती म्हणजे तनिषा एका झाडामागे बसून लपून सगळा सीन बघत असते, राणीची मजा बघत असते. आणि उडालेल्या सगळ्या मधमाशा मात्र तनिषाच्या साईडला जातात. सगळ्या मधमाशा आता तनिषावर आता इकडे पडतात आणि त्या तनिषाची मात्र पुरती वाट लागते. होय प्रेक्षकांनो, ती आता घाबरून अशी काही पळते ना, मला वाचवा, मला वाचवा. आणि सगळ्यांना तनिषाला बघून धक्काच बसतो. ती इथे कशी काय आली? इंद्रा तिला वाचवायला येतच असतो, पण मात्र मित्रांनो तो काही राणीला सोडत नाहीये. राणी संकटात असताना इंद्रा अजिबात त्या तनिषाकडे जात नाहीये. कुणीही आता तनिषाला वाचवायला तिकडे जातच नाहीये. तिच्या चेहऱ्यावर, हातावर, मानेवर सगळीकडे आता मधमाशांनी डंख मारलेला असतो आणि सगळीकडे आता वेदनेने ती तनिषा मात्र पळत असते. सगळे गावकरी लोक नवलच करतात, जसं कर्म केलं ना या बाईनं, बरोबर तिला फळ मिळालं असं आता त्यांची चर्चा चालू असते. दुसऱ्यासाठी माणसाने संकट तयार केलं ना, त्या खड्ड्यात मात्र आपणच जाऊन पडतो. आणि हे मात्र तनिषा जेव्हा ऐकते त्या गावकऱ्यांना मात्र आता चिडचिड करते. राणी, तू यावेळेस वाचलीस, पण आता नेक्स्ट टाईम मात्र मी असा प्लॅन करणार आहे ना, तुला अगदी जीवानिशी मी मारणार आहे, तुझा खेळ खल्लास करणार आहे. आणि इकडे इंद्रा काहीच करू शकणार नाही आहे. मित्रांनो, तनिषाच्या मनात राणीविषयी इतका काही आता राग असतो ना, ते मात्र तिच्या वागण्यातून, बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येते. इथेच आपला भाग आता संपतोय. उद्याच्या भागात मात्र जबरदस्त आपण धमाका पाहतोय. राणी इंद्रा देवाचे आभार मानतात. इंद्रा आता म्हणत असतो, आज जर माझ्या राणीला काही झालं असतं, राणीवर जे संकट आलं ते मात्र मी दूर केलं म्हणून बरं झालं, नाहीतर माझ्या राणीचं आज काही खरं नव्हतं. फायनली ते दोघं मात्र प्रेक्षकांनो त्यांचं नातं अजूनच घट्ट होतं. आईबाबांना सुद्धा आता वाटतं की या दोघांच्या संसाराला आता मात्र कुणाचीही वाईट नजर लागू नये. म्हणूनच आता मात्र आपण पाहतोय तनिषाचा डाव फसला तिच्या बाजूने. आत्ता कुणीतरी मोठा सूत्रधार आहे का? ती कुणाचं तरी ऐकून हे कारस्थान करतीये का? मधमाशांचा हल्ल्याचा जो काही तिने सापळा रचला, हे मात्र विक्रांत तनिषाचा डाव होता का? हे पाहणं प्रेक्षकांनो जबरदस्त ठरणारे. येणाऱ्या भागातले सगळे अपडेट, सगळे रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या धमाकेदार एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.